मला तुमच्या या प्रवासाविषयी अगदी सुरुवातीपासून जाणून घ्यायला आवडेल. आमच्या जो भाग आहे तिकडच्या एका मुलाचं अपहरण झालं. ही जी तरुण पिढी आहे यांना बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा विकासावर बोलणं आहे हे आवडतं. मोदीजींवर लोक का प्रेम करतात ते टीकेला उत्तरच देत नाहीत. 2005 साली राजकारण म्हणून जर बघायला गेलं तर 2005चं राजकारण आणि 2025 हे खूप वेगळं आहे. ती जी आठवण आहे ती आयुष्य आत्ता पण माझ्या अंगावर काटा. नमस्कार, मी जयंती वाघधरे. 2005 पासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या राजकारणातलं एक सक्रिय आणि लोकप्रिय नाव म्हणजे राहुलजी दामले. नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्यानंतर कधी विरोधी पक्षनेते, कधी गटनेते, कधी उपमहापौर अशा विविध पदं त्यांनी या सगळ्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. संवाद सेतूच्या या मंचावर तुमचं स्वागत आहे सर. नमस्कार. अगदी सुरुवातीला मी जसं माझ्या इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं की कधी विरोधी पक्षनेते, कधी नगरसेवक, कधी गटनेते अशा विविध भूमिका तुम्ही यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. मला तुमच्या या प्रवासाविषयी अगदी सुरुवातीपासून जाणून घ्यायला आवडेल. हा प्रवास आहे तो कुठून सुरू झाला मलाही आठवत नाही. कसं आहे की हल्लीच्या राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी बनण्यासाठी म्हणून राजकारणामध्ये प्रवेश करतात. माझा प्रवास थोडा वेगळा आहे. मला आठवत नाही तेव्हापासून एका विचारधारेशी मी या डोंबिवलीमध्ये जोडला गेलो. डोंबिवली म्हटलं की संघपरिवार, पहिली जनता पार्टी, मग भारतीय जनता पार्टी. आज आपण तिथपर्यंत गेलो तर सांगायला कोणाला खोटं वाटेल की खरंच का इतक्या आधीपासून हा माणूस याच्यात काम करतो. पण मलाही आठवत नाही की मी कधीपासनं भारतीय जनता पार्टीचं काम करतो. सुरुवातीला पत्रकं वाटण्यापासून जे काम चालू झालं त्यातनं कार्यकर्ता म्हणून घडलो. कार्यकर्ता म्हणून घडत असताना 1995 सालची जी पहिली महापालिकेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये एक सक्रिय सहभाग माझा आणि माझ्याबरोबरच्या कार्यकर्त्यांचा होता. आणि नंतर 2005 साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून होण्याची संधी मिळाली आणि पहिलीच निवडणूक एवढी अटीतटीची झाली की त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे 16 नगरसेवक निवडून आले होते. आणि त्यावेळेला स्वीकृत नगरसेवक हा कोशंटवर नाही तर निवडून आलेल्या नगरसेवकांमधनं निवडून जायचा आणि निवडून यायला तर 19 मतं पाहिजे होती. त्यामुळे त्यावेळेच्या वरिष्ठांनी माझ्यावर जबाबदारी टाकली. खूप लहान कार्यकर्ता होतो पण पहिल्याच परीक्षेत असा पास झालो की जो म्हणजे त्यावेळेस जी आवश्यक मतं होती त्याच्यापेक्षा जास्त हायेस्ट मतांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यावेळेला मी निवडून आलो. मग कार्यकर्ता म्हणता म्हणता राजकारणातले जो पहिलं बाळकडू होतं ते पहिल्याच निवडणुकीत मला मिळालं. क्या बात आहे. आणि सर, आम्ही असं ऐकलं आहे की तुमच्या या राजकीय प्रवासात एका नेत्याचा खूप मोठा सहभाग आहे की ज्यांची तुम्हाला खूप मदत झाली. हां, तेच जसं मी म्हटलं की त्यावेळेला मी ज्या प्रभागामध्ये काम करत होतो त्यावेळेला एक म्हणजे एक वॉर्डात एक सदस्याची पद्धत होती आणि रिझर्वेशन्स हा जो एक क्रायटेरिया राहतो. मी जिथे काम करत होते तिथे भारतीय जनता पार्टीचे खूप मोठं नेतृत्व ज्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख होती की ॲडव्होकेट नंदू जोशी हे तिकडनं नगरसेवक पदाची निवडणूक लढायचे. आणि त्यामुळे माझं नाव साहजिकच मला मिळालं नाही. पण त्यावेळेला जे आज नाव घ्यायलासुद्धा दडपण येतं त्यावेळेचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष त्यावेळेला नितीनजी गडकरी होते आणि त्यांनी मला ही संधी दिली. आणि संधी दिल्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं की जबाबदारी एवढी मोठी होती की माझ्यापेक्षा खूप मोठे नेते भारतीय जनता पार्टीतले स्वीकृत नगरसेवक म्हणून जाण्यासाठी इच्छुक होते. ह्या लहान कार्यकर्त्याला दिलं तर हा निवडून येईल का अशी एक भीती सगळ्यांच्या मनामध्ये होती. पण सगळ्या नेत्यांचा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद, लोकांचं आपलं पाठबळ याच्यातनं आणि सगळ्या पक्षातले आपले संबंध ह्याच्यावर नगरसेवक म्हणून म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे 16 नगरसेवक असताना मला 19 मतं पडली. पण मला ते जे लढायला मिळालं हे गडकरी साहेबांमुळे मिळालं
हे अगदी मोकळेपणाने सांगू शकतो. त्यांचा परिस्पर्श मला लाभला. पण मला म्हणजे हा राजकीय प्रवास तर तुमचा सुरू झाला आणि साधारण 20 वर्षांचा हा ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये एक लोकनेता म्हणून 20 वर्षांचा हा प्रवास आहे सर, खूप मोठा प्रवास आहे. पण या एकूणच कारकिर्दीतून काय शिकायला मिळालं असं तुम्हाला वाटतं? अ, शिकायला मिळालं, आपल्या रोजचा दिवस शिकण्याचाच असतो. रोज आपण काहीतरी शिकत असतो. कधीच ते पूर्ण होत नाही. 2005 साली राजकारण म्हणून जर बघायला गेलं तर 2005चं राजकारण आणि 2025चं हे खूप वेगळं आहे. हं. मग लोक नेमके कुठे चुकतात किंवा आपण चुकू शकतो हा जर विचार आपण केला तर वर्तमान काळाशी जुळवत जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यावेळीचं राजकारण असं होतं, आमच्या वेळेला तसं होतं हं. आणि आता असं आहे. तर मला असं वाटतं की त्याच्यातला मध्य कुठेतरी सांभाळला पाहिजे. 2005 साली कार्यकर्त्यांचं मोल असायचं. एक वेगळ्या पद्धतीचा तो काळ होता. म्हणजे आपला एखादा उमेदवार उभा राहिला की त्यावेळेला जो कार्यकर्ता असायचा तो तन मन धन लावून त्याच्या मागे उभा असायचा. आताचा काळ वेगळा आहे. आता सगळेच जण बिझी झाले. पुढची पिढी ही राजकारणाकडे थोडीशी येत नाही आहे अजून. पण त्यावेळेचा कार्यकर्त्यांचा काळ, आताचा जो काळ, याचा मध्य गाठून त्याच्यातनं वाटचाल करणं हे आता आपण शिकलं पाहिजे. ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबरोबर आपण जुळवत गेलं पाहिजे. नाहीतर मग एवढ्या फास्ट राजकारणात म्हणजे कुठल्याही क्षेत्रातच रॅट रेस आहे. हं. कोणी कोणासाठी थांबत नाही. हं. पहिले एखादा रुसला तर त्याला लोक त्याची समजूत घालायला जायचे. पण आज तुम्ही बाजूला झालात की गॅप भरायला मागे लाईन उभी असते. करेक्ट. हं. राजकीय जीवन जगायचं तर राजकीय जगायचं, सामाजिक जगायचं तर सामाजिक जगायचं. ह्याच्यातला डिफरन्स समजला तर यश पण मिळेल आणि वाईटही वाटणार. त्या काळातल्या त्या कार्यकर्त्याविषयी आणि आत्ताच्या यातला जो फरक आहे तो का आलेला आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, हा काळातला बदल आहे. तो स्वीकारायला पाहिजे. आताचं आपण एकंदर लाईफ बघितलं तर ते एवढं फास्ट आहे की कोणाला वेळ नाही. हं. पूर्वी लोक बिझी असले तरी त्यांना वेळ असायचा. फोनवर कोणाकडे मोबाईल नव्हता. हं. फोन फार थोड्या लोकांकडे होते. कोणाशी कॉन्टॅक्ट करायचा तर त्याच्या घरी जाणं होतं. म्हणजे पर्सन टू पर्सन एक कॉन्टॅक्ट असायचा, प्रेम असायचं. करेक्ट. आज आपण कोणाला शुभेच्छा देताना पण त्या मोबाईलवरच देतो की. हं. त्या पण आता लिहित नाही. आता त्याच्यामध्ये थंब दिला की आपलं काम होऊन जातं. करेक्ट. हं. हा जो काही बदल आहे ना, संवाद राहिलेला तो नाही. संवाद राहिले नाही. तुमचं नाव त्याला खूप महत्त्वाचं आहे. हं. तो जो सेतू आहे तो कार्यकर्ता घडवतो आणि तो कार्यकर्ता आता दुर्दैवाने तयार नाही होते. हं. आणि याचं कारण सगळी जी आयुष्यातली चढाओढ आहे, आता जी नवीन पिढी आहे त्यांचं जे आयुष्य आहे त्यांनाही दोष देता येणार नाही या विषयामध्ये. हं. ते त्यांच्या पद्धतीने लाईफ जगत आहेत. करेक्ट. म्हणून हा फरक आहे. आणि तो फरक दूर होण्यासाठी आपल्याला नवीन पिढीशी कनेक्टेड राहावं लागेल. त्यांना राजकारणाविषयी आत्मीयता त्यांच्या मनामध्ये जागवावी लागेल. आणि अजून एक विषय त्याच्यामध्ये आहे, जर तुम्ही बघाल की ही जी तरुण पिढी आहे यांना बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा विकासावर बोलणं हे आवडतं. हं. मोदीजींवर लोक का प्रेम करतात? हं. ते टीकेला उत्तरच देत नाहीत ना. हं. एवढी प्रचंड टीका एवढ्या मोठ्या माणसावर छोट्यातला छोटा माणूसही करतो आणि देशातला सगळ्यात मोठा नेता पण करतो विरोधी पक्षातला. करेक्ट. पण ते टीकेला नाही उत्तर देत, ते काम करतात. आणि म्हणून ही तरुण पिढी ही सगळी मोदीजींच्या पाठी. म्हणून आपण जर का विकासाच्या दृष्टीने काम केलं तर ही तरुण पिढी म्हणजे जो नवीन कार्यकर्ता आहे तो आपल्याशी जोडला जाईल असं मला वाटतं. क्या बात आहे. पण सर मला असं वाटतं की थोडंसं मागे जाऊन तुमच्या त्या सुरुवातीच्या दिवसांविषयी काही बोलूया. तुमचे बाबा हे रेल्वेमध्ये कार्यरत होते आणि तुम्ही मला वाटतं कधी नोकरीच केली नाही आहे.
आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय हे आम्ही जो काही अभ्यास केला त्यातून आम्ही तुम्हाला विचारतोय. तर एकूणच व्यवसाय करत असताना तुम्ही राजकारणात एंट्री घेतली. त्यावेळेला बाबांचा किती सपोर्ट होता आणि तुमच्या कुटुंबाविषयी त्याविषयी? एक खूप छोट्या कुटुंबातनं मी आलो आहे. घरात 3च लोक, मी, आई आणि वडील. हं. वडील माझे रेल्वेमध्ये कामाला होते. मी 10वीत असताना ते रिटायर झाले. मला अजूनही आठवतं की ते जेव्हा रिटायर झाले तेव्हा त्यांचं पेन्शन होतं 860 रुपये 87 साली. हं. आमची आई ज्या पद्धतीने सगळं करायची, भागवायची, काटकसर करून जे काही जमवलं, आणि राजकारणात तर आमच्याकडचं कोणीच नाही. पण वडिलांनी सुरुवातीपासून त्यांचं ध्येय असं ठेवलं की माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. हं. माझ्यावर त्यांनी असं बिंबवलं की एम्प्लॉई नको, एम्प्लॉयर हो. वाह! हं, हं, हं. मग आजही मला ते आठवलं की मला थोडंसं गैरवरून येतं की मी एक त्यावेळेला व्यवसाय चालू केला. त्या माणसाने मला त्यांचं पूर्ण पेन्शन फंडातलं सगळी रक्कम काढून दिली. ना त्यांनी कधी हिशोब विचारला, पण त्यांना मी रिझल्ट देत गेलो. आणि माझं असं मत आहे की प्रत्येक माणसाने श्रीमंत व्हायला पाहिजे. गरीब राहायला म्हणजे तो कार्यकर्ता असं होणं योग्य नाही, नाही तर पैसेवालाच नेता होईल. त्यामुळे चांगला धंदा करणं, चांगला व्यवसाय करणं किंवा एखाद्याने चांगली नोकरी करणं, आपलं कुटुंब जर सुखी नसेल तर आपण लोकांना नाही सुखी ठेवू शकत. लोकांसाठी सगळं करायचं आणि आपल्या कुटुंबाला आपण काही न्याय मिळवून द्यायचा नाही किंवा न्याय द्यायचा नाही, हं. असं नाही होऊ शकत. आपलं कुटुंब सुखी असेल, ते जर असेल तर तुम्ही लोकांसाठी खूप चांगलं काम करू शकता, लोकांना सुद्धा देऊ शकता, हं. असं माझं मत आहे. त्यामुळे दुसरा अजून एक विषय असा की राजकारण आम्ही कधी व्यवसाय नाही केला. हं. मी पूर्ण वेळ राजकारणी नाही. मी व्यवसाय केला आणि मग राजकारण केलं. त्यामुळे लोकांच्या बरोबर मी कायम राहू शकलो. उद्या समजा नगरसेवक मी नाही झालो पुन्हा, पण मी लोकांमध्ये आहे ना. करेक्ट. नगरसेवक नसलो म्हणजे मी कोणी नाही, हा जो काही बऱ्याच लोकांना एक मनामध्ये असतं, अरे उद्या मी नगरसेवक नाही, माझ्याकडे पद नाही. माझ्याकडे पद हेच आहे की मी लोकांमध्ये आहे. माझं कार्यकर्ता हे जे पद आहे हे तर कुठे जाणार नाही. हं. त्यामुळे मी त्याच्यावर खूप सुखी आहे. आणि धंदा करून किंवा असं करून माझ्या वडिलांनी जे मला शिकवलं, आज मी यशस्वी झालो. त्यात माझ्या वडिलांचा खूप मोठा आशीर्वाद आणि त्यांचे प्रयत्न, आईवडिलांचे, मी कधीच विसरू शकत नाही. नक्कीच सर. पण तो दिवस आणि आजचा दिवस म्हणजे इतका मोठा प्रवास तुम्ही गाठलेला आहे. तुम्ही अनेक विकासाची कामं केलेली आहेत. असा कोणता बदल, मोठा बदल वाटतो तुम्हाला स्वतःमध्ये घडलेला? असं हे वय माणसाला प्रगल्भता आणून देतं ना. हं. आपण एक 20-25 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने असतो, वागतो, ॲक्ट होतो, पहिले पटकन राग येतो माणसाला. हं. जसं वय वाढतं तसा राग कमी होतो. हं. रागाने दुसऱ्याला समजवण्यापेक्षा प्रेमाने समजवण्याची कला, हातोटी त्याच्यामध्ये येते. करेक्ट. दुसरं, तुम्ही ज्या पद्धतीने मोठे होत जाता, ते मोठे होत जाताना तुम्ही लोकांशी कनेक्टेड असेल तर तुम्ही असल्याने सुद्धा लोक तुमचं ऐकतात, जे त्या 20 वर्षापूर्वी तुम्ही चिडून पण ऐकत नाही. हं. त्यामुळे हा जो काही बदल होतो तो आपोआप झाला पाहिजे. नाही झाला तरच प्रॉब्लेम आहे. आणि जवळपास 15 वर्ष तुम्ही नगरसेवक म्हणून कार्यरत होता. तर एकूणच असा कोणता निर्णय आहे जो तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला आजही असं समाधानी वाटतं? असा एक नसेल, कदाचित अनेक निर्णय असतील, पण तरी त्यातले काही? निर्णय अनेक आहेत, पण एक निर्णय असा आहे की मी ज्या वेळेला स्टँडिंग चेअरमन होतो 2018ला, आणि महापालिकेमध्ये सुद्धा कसं असतं की कार्यकर्त्यांमध्ये पण नेता, छोटा कार्यकर्ता, तसंच नगरसेवकांमध्ये पण वरिष्ठ नगरसेवक असतात, मोठे नगरसेवक असतात, जे महापालिकेचा निधी त्यांच्या कौशल्याने, त्यांचं जे काही वजन असतं त्यांच्या प्रभागामध्ये नेतात. आणि ते नेण्यामध्ये मला काही गैरही वाटत नाही, कारण प्रत्येकजण स्वतःच्या प्रभागाचा विकास करण्यासाठीच महापालिकेमध्ये आलेला असतो. पण मी त्यावेळेला काय केलं की ज्यांचे मोठे निधी होते
एक 10-20 अशा नगरसेवकांचं थोडंसं त्यांची नाराजी पत्करून मी ते सगळे निधी थांबवले आणि 122 नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले. 23वा स्थायी समिती सभापती मी होतो. 23 वर्षात जे घडलं नव्हतं ते मी केलं आणि त्याच्या पाठी माझा एकच उद्देश होता की जो काही विकास होईल तो शहराच्या सगळ्या भागांमध्ये लोकांपर्यंत पोचावा आणि म्हणून मी ते 1-1 कोटी रुपये प्रत्येक नगरसेवकाला दिले. आणि आजही ज्या वेळेला खाजगीमध्ये नगरसेवक बोलतात किंवा अनेक व्यासपीठावरनं पण काही कार्यक्रम असेल तर ते तो विषय काढतात. आणि नंतर काय झालं ते 2015 ते 20च्या या टर्ममध्ये 19पासनं कोविडच लागला. त्यामुळे त्या ज्या 1 कोटीचीच कामं लोकांच्या प्रभागात झाली. सगळ्या नगरसेवकांचं प्रेम मला त्याच्यामुळे नक्की मिळालं. तो एक निर्णय समाधानकारक होता कारण मी शहरासाठी केलं. सर, असं म्हणतात की खरा नेता तोच असतो जो जनतेच्या संपर्कात राहतो. तर तुम्ही जनतेच्या किती संपर्कात राहतात आणि जनतेसोबतचं तुमचं नातं कसं आहे? माझा जो प्रवास आहे तो कार्यकर्ता ते नगरसेवक झाला. नगरसेवक आधी होऊन मग मी कार्यकर्ता नाही झालो. नेत्या एखादा असतो त्याला नगरसेवक होणं खूप सोपं असतं, पण एखादा छोटा कार्यकर्ता असतो त्याला तिकीट मिळणं, नगरसेवक होणं हे खूप कठीण असतं. पण ते झालं माझ्या नशिबाने असेल, लोकांच्या आशीर्वादाने असेल. अजून एक त्याच्यातला विषय असा आहे की एक योगायोग म्हणा, मी ज्या ठिकाणी माझं कार्यालय आहे किंवा काय हे एक इतक्या छान ठिकाणी आहे की मी तिथे उभा राहिलो तरी रोज 200-400 लोक मला तिथे भेटतात. आणि डोंबिवलीमध्ये मी कधीच गाडी वापरत नाही. हो, डोंबिवलीमध्ये मी सकाळपासून जे फिरतो ते स्कूटरवरनंच फिरतो, चालत फिरतो आणि त्याच्यामुळे पर्सन टू पर्सन आपला कॉन्टॅक्ट असतो. जाताना 100 लोक भेटतात, दिसले की आपल्याशी गप्पा मारतात. आपण दिसलो की पण त्यांना कधी कधी प्रश्न सुचतात. करेक्ट. ते काय येतात आपल्याशी बोलायला, त्यांना आपल्याशी बोलायला बरं वाटतं. ऑफिसमध्ये असताना लोक आपल्याशी येऊन डायरेक्ट कनेक्ट होतात. माझ्याबरोबर काही सिक्युरिटी नसते का माझ्या मागे काही कुठली एक 10 जणांची टीम नसते, त्यामुळे त्यांनासुद्धा माझ्यापर्यंत यायला काही त्यांना वावगं वाटत नाही किंवा त्यांना कुठली अडचण येत नाही. करेक्ट. त्यामुळे डायरेक्टली आपल्याशी कनेक्टेड असल्यामुळे आपण लोकांपर्यंत जातो आणि त्याचा जो काही अनुभव किंवा त्याचे जो काही फायदे आहेत हे मतदानातनं ज्याविषयी रिझल्ट येतो त्याविषयी नक्की दिसतात. नक्की. पण अशा काही आठवणी आहेत तुमच्या, म्हणजे एखाद्याचा प्रश्न सोडवला, एखाद्याची कामं पूर्ण झाल्यानंतरच्या काही आठवणी असतील जनतेसोबतच्या तुमच्या प्रभागातल्या? हां, आता कसं आहे की आपण केवळ प्रभागापुरते नगरसेवक म्हणून आता आपण मर्यादित नाही. जी पदं आपल्याला मिळाली त्यामुळे फक्त प्रभागातले नाही तर शहरातले लोकसुद्धा येऊन त्यांच्या विविध अडचणी आपल्यासमोर मांडतात आणि त्याच्यातनं लोकांचे खूप वेगवेगळे प्रश्न असतात. म्हणजे मगाचा जो प्रश्न होता त्यालाच अनुसरून मी असं सांगेन की अगदी घरगुती भांडणं घेऊन पण लोक येतात आणि विश्वासाने येतात. आपण पारिवारिक भांडणं असतात जी पोलीस स्टेशनमध्ये जायच्या आधी बाबा चला तुम्ही सांगितलं तर ऐकतील, तुम्ही माझ्या वडिलांना सांगा, तुम्ही माझ्या नवऱ्याला सांगा, असे प्रश्नसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येतात. आणि जेव्हा आपण सांगून ती व्यक्ती ऐकते खूप समाधान वाटतं. करेक्ट. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण केलेलं काम नंतर जे फोन येतात ना की नाही काम झालं, ते समाधान खूप मोठं असतं. एक अशी आठवण मी तुम्हाला सांगेन की खूप लांबची आहे, त्याचं सर्टिफिकेट माझ्याकडे पोलीस स्टेशनचं ते एक सर्टिफिकेट आहे. आमच्या म्हणजे जो भाग आहे तिकडच्या एका मुलाचं अपहरण झालं होतं. अच्छा. आणि त्या अपहरणाच्या आधी असंच एक अपहरण झालं होतं आणि त्यात एक लहान मुलाचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता. आणि हे झाल्यानंतर त्याचे जे नातेवाईक होते ते माझ्याकडे खूप अपेक्षेने आले आणि त्यांनी सांगितलं असं असं झालं आहे, पोलीस स्टेशनला कळवलं आहे आणि आता पुढे काय करायचं. तर त्यावेळेला काही सिनियर पोलीस ऑफिसरशी बोलून एक
यंत्रणा आम्ही त्यावेळेला राबवली आणि सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत, पण हां. पोलिसांनी आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेला ज्या पद्धतीने काम केलं आणि रात्री 3 वाजता तो मुलगा आयडेंटिफाय झाला हो. आणि त्याचे आईवडील नंतर येऊन रडले. ती जी आठवण आहे ती आयुष्यभर आत्ता पण माझ्या अंगावर काटा आला. त्यावेळेला मला पोलीस स्टेशनने एक प्रशस्तीपत्रक दिलं होतं अरे आणि ते मी अजूनही जपून ठेवलं आहे. कितीही काम केलं तरी त्या घरातलं जे मूल होतं ते वाचण्यासाठी कुठेतरी आपण एक त्याच्यातला खारीचा वाटा घेतला. अरे. आणि असे प्रश्न कधी येतील आपल्याकडे ज्या वेळेला आपण लोकांशी संलग्न असू, निगडीत असू, तेव्हाच येणार ना लोक आपल्याकडे. करेक्ट. तर हा मला असं वाटतं की हा सगळ्यात विषय असा आहे की जनतेशी आपण कुठपर्यंत निगडीत आहोत. तर याच्यातनं एका परिवारासारखं हां, आपण त्यांना त्यामुळे ते वागवणं. आपल्याकडे येतात, सांगतात, सुखदुःख सांगतात. चांगलं वाटतं. पण यालाच जोडून एक प्रश्न सर, की फाईल पुढे ढकलणं आणि काम मार्गी लावणं या दोघांमधला जो फरक आहे ना, तो तुम्ही कसा निर्माण केलाय? फाईल पुढे ढकलणं आणि काम करणं. आता विषय असा आहे की हा झाला प्रशासकीय विषय झाला. म्हणजे फाईल पुढे ढकलायला लागते बरोबर. ती कुणाला लागते आणि कुणाला लागत नाही, याच्यात परत 2 कॅटेगरी आहेत. नगरसेवक म्हणून फाईल पुढे ढकलणं हा जर आपला प्रश्न असेल तर महापालिकेमध्ये जो महासभेमध्ये परफॉर्मन्स देतो त्याची फाईल कधीच अडकत नाही. त्याची फाईल धावते, कारण त्या अधिकाऱ्याला माहिती आहे. त्याच्यासाठी प्रशासनावर तुमची पकड पाहिजे. सामाजिक काम करणं आणि प्रशासकीय काम करणं. प्रशासकीय अधिकारी भयंकर हुशार असतात. त्यांना माहिती असतं हा 5 वर्षासाठी आहे, तो 58 वर्षासाठी आहे. त्याची खुर्ची तिथेच असते. त्याच्या मनाला जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत तो फाईल पुढे नेत नाही. मग तो त्याच्यात अनंत अडचणी काढेल, बॅक करेल फाईल सगळं. म्हणून तुमचा त्याच्यातला जो अभ्यास आहे हा परिपूर्ण पाहिजे. तो जर परिपूर्ण असेल आणि तुम्ही जर त्याला जाब विचारण्यासाठी सक्षम असाल आणि तुम्हाला योग्य प्लॅटफॉर्म असेल तर तुमची फाईल साध्या जेईपासनं ते आयुक्तापर्यंत कोणीही थांबवण्याची हिंमत करू शकत नाही. त्यामुळे आणि काम करणं, तुमची फाईल निघाली की काम आपोआपच होणार आहे. काम करणं हा जो विषय आहे हे तुमचा व्यापक दृष्टिकोन आहे. लोकांना काय पाहिजे ते काम आपण केलं पाहिजे. लोकांना नेमकी त्यांची गरज काय ते काम आपण केलं पाहिजे असं माझं मत. करेक्ट. सर, डोंबिवली या शहराचं आणि तुमचं एक वेगळंच नातं आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हाचा दिवस आणि आजचा दिवस किती फरक वाटतो तुम्हाला? किती विकास झालेला दिसतो? याविषयी हे दोन्ही चित्र जर तुम्हाला ॲनलाइज करायचं असतील तर कसे कराल? काय आहे की डोंबिवली आहे ना, या डोंबिवलीनी लोकांना सांभाळलं. म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आपण म्हणतो. आज तुम्ही जर बघत असाल तर शंदा नवरे, पुबा भावे यांच्यासारखे मोठे लेखक आणि एवढं मोठं ज्यांना आपण शीर्षस्थ व्यक्तिमत्व म्हणू शकतो अशी अनेक नावं क्रीडा क्षेत्रात असतील, साहित्य क्षेत्रात असतील, संगीत क्षेत्रात असतील. ही डोंबिवली खूप संपन्न होती. पण जो लोंढा मुंबईकडनं निघाला तो डोंबिवलीत येऊन त्यावेळेला थांबायचा. आज जसा बदलापूरकडे जातो. करेक्ट. आणि त्यामुळे या शहरावर जो काही भार येत गेला त्या प्रमाणाने सुधारणा होत नाही गेल्या त्यावेळेपर्यंत. आणि मग ज्या वेळेला सुधारणा होत गेल्या तोपर्यंत आवश्यकता अधिक वाढत गेली. दुसरं भौगोलिक स्थान जे डोंबिवलीचं आहे ना, थोडंसं अडचणीच्या ठिकाणी, म्हणजे ठाण्याला जायचं, कल्याणहून जायचं किंवा ही जी कनेक्टिव्हिटी आहे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून डोंबिवली ही 25 वर्षापूर्वी एक छोटं कुटुंबासारखी होती. आज ती एकदम म्हणजे सर्वसमावेशक. पहिले प्रत्येक माणूस एकमेकाला ओळखायचा. मेट्रो. आज एका बिल्डिंगमधला माणूस पण एकमेकाला ओळखत नाही अशी परिस्थिती आहे. तरीसुद्धा इतर शहरांपेक्षा आज समजा आता इलेक्शन आले आहेत. इलेक्शन आल्यानंतर सुद्धा विविध शहरातल्या
ज्या निवडणुका आहेत आणि इकडच्या निवडणुका दगडापेक्षा वीट मऊ आहे. थोडी वादावादी झाली, भांडणं झाली तरी कोणी बंदुका नाही काढत. चांगल्या होतात, भांडणं होतात, मिटतात. तो जो पहिला पारंपरिक असर डोंबिवलीचा या जो काय आहे तो अजूनही लोकांवर आहे. चांगली लोक आहेत, म्हणजे सुखसुविधांवर किती कोणी बोललं तरी डोंबिवली सोडत नाही, राहतात. पण त्यांच्यासाठी म्हणजे ते असं म्हणतात की नाही बाबा आता आम्ही कुठे जाणार, आम्हाला तर आमचं सर्कल इथेच आहे. अजूनही लोकांना आपापसामध्ये प्रेम आहे आणि ते आहे म्हणून डोंबिवलीचं नाव अजून सगळ्या देशामध्ये घेतलं जातं. क्या बात आहे. मला पर्सनली सर असं वाटतं डोंबिवलीच्या बाबतीत की इथे सगळ्यात मोठं चॅलेंज आत्ता जे इथल्या रेसिडेंट्सलाही वाटतं ते म्हणजे इथली कनेक्टिव्हिटी. तर असे तुम्हाला किती चॅलेंजेस वाटतात आणि त्यावर आपण काय पुढे जाऊन काम करणार आहोत किंवा तुमचं विजन काय आहे त्याविषयी? सगळ्यात मोठी कनेक्टिव्हिटी हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण राजकीय नेतृत्व आपण करत असताना या गोष्टीला नकारून चालणार नाही. उगाचच जे आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. पण आज सुदैवाने दोन मोठे नेते या शहरामध्ये आहेत. खासदार श्रीकांत शिंदे, आमचे माननीय आमदार माजी मंत्री प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत. यांच्या सगळ्यांच्या ते जे प्रयत्न करतात, खासकर आज सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाले. रस्त्यांबद्दल डोंबिवलीत खूप म्हणजे कोणी बाहेरनं आलं की तुमचे रस्ते खराब, तुमचे रस्ते खराब. तर 472 कोटी रुपये या शहरासाठी आले. सगळे एक रस्ता सोडला तर शहरातले सगळे रस्ते आज कॉन्क्रिटीकरणाकडे वळलेले आहेत. त्यामुळे ह्या सुखसुविधा होत आहेत. कनेक्टिव्हिटीचा विषय आपण घेतला, पॉझिटिव्ह विचार करून आपण जर पुढे गेलो तर माणकोली आहे. माणकोलीला जायला जो त्रास आहे त्याला जो रिंग रूट आहे तो जोडला जातो आहे. तिकडनं कल्याणला रिंग रूट तो 1-2-4 महिन्यामध्ये तो पूर्ण होईल. म्हणजे माणकोलीपासून ते कल्याणचा दुर्गाडी ब्रिज तो रिंग रूट पूर्ण होईल. ती एक मेट्रो ही लोकांना सुविधा देईल. सुविधा होत आहेत, सगळं होतं आहे. थोडासा डिले झाल्यामुळे ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो. आणि दुसरं आत्ता जो काही विषय की एकदम सगळी कामं निघाल्यामुळे सुद्धा थोडासा लोकांना त्रास होतो आहे. लोक त्रास बिचारे सहन करत आहेत. आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला विचारतात हे कधी पूर्ण होणार. ते पूर्ण झाल्यानंतर मला असं वाटतं की लोकांचं जीवनमान चांगल्या पद्धतीने उंचावेल आणि आपण पॉझिटिव्हच विचार केला पाहिजे. चांगलं शहर आहे, चांगलं शहर होईल आणि त्याच्यासाठी जे काही मला करायला लागेल त्याच्यासाठी मी कटिबद्ध असायला पाहिजे. मागच्या 5 वर्षात प्रशासक असताना पण सत्ता नसतानाही तो प्रभाव, ते दायित्व कसा टिकवलाय? प्रशासक होता. मी तुम्हाला मगाच्या एका विषयामध्ये सांगितलं की तुमचं एकदा तुमचं नाव झालं, तुमचा ब्रँड झाला किंवा तुमची एक समाजामधली ओळख, हा प्रशासकाला पण कळतं ना की आपण कोणाचं ऐकतोय आणि आपल्याला कोण काम सांगतोय. त्यामुळे ती अडचण नाही आहे. दुसरं अजून एक मी असा अभिमानाने सांगेन की माझा जो प्रभाग होता पेणसेनगर, आज शहरामध्ये जे कॉन्क्रीट रोड चालले आहेत, सगळं चाललं आहे, LED लाईट आता आली. माझ्या प्रभागामध्ये प्रत्येक गल्लीने गल्ली 10 वर्षापूर्वी कॉन्क्रीट झाली. LED लाईट मी त्यावेळेला सांगत होतो आणि प्रशासन ऐकत नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की ह्याचा प्रकाश नीट पडेल का, हे पडेल का. नंतर केंद्र सरकारने सांगितलं की सगळीकडे LED लाईट लावा. पण माझ्याकडे लागलेले होते. मग लहान मुलं म्हणायची की पांढरा जिथे दिवा दिसेल, पांढरा लाईट जिथे दिसेल तो जिथून सुरुवात होईल आणि जिथे संपेल ते पेणसेनगर. माझ्या प्रभागामध्ये म्हणजे अगदी छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्या सांगायला पण मला असं, दोन्ही बाजूला पाण्याच्या लाईन्स, पाण्याची लाईन पाहिजेत मग रस्ता खोदा, हे विषयच नाही. तिथल्या तिथे प्रत्येक बिल्डिंगला त्या सोयी दिलेल्या आहेत. कोणालाही पाण्याची अडचण नाही. ज्या वेळेला लोकांची गरज काय, कॉमन गरज किती आहे? पाणी, रस्त्यावरचा लाईट, स्वच्छता, या मूलभूत गरजा आहेत. त्या जर आपण लोकांना दिल्या ना तर 90% प्रश्न तिथे सुटतात. आणि मग
जे काही जास्तीचं करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्रशासनाशी भांडायचं. करेक्ट. प्रशासक होता, आता असा विषय की शहरांवर याचा परिणाम झाला का? नक्कीच झाला. प्रशासक लोकप्रतिनिधी नाहीत. आपल्या लोकशाहीतली जी व्यवस्था आहे की शासन आणि प्रशासन, लोकप्रतिनिधी नाही म्हटल्यावर ज्या पद्धतीने प्रशासन चाललं हे अत्यंत वाईट पद्धतीने चाललं. म्हणजे आज जवळपास 5 वर्षांनी ही निवडणूक आहे, कोविड नंतर लागलेली. मधल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने प्रशासनाने कारभार केला ह्याचे सगळं प्रतिबिंब नवीन जी बॉडी येईल ना त्याच्यानंतर सगळ्या लोकांना दिसणार आहे. मनमानी पद्धतीने अनेक प्रशासकीय म्हणजे शासनाच्या लोकांनी, काही सगळेच नाही, कारण त्यांना या शहराशी प्रेम नसतं. ते 3 वर्षाच्या पोस्टिंगवर आलेले असतात, त्यांची 3 वर्ष काढतात आणि पुढच्या पोस्टिंगला निघून जातात. पण त्या आलेल्यांकडनं आपल्याला काम करून घेता आलं पाहिजे. तसं झालं. माझ्याचबरोबर अनेक लोकांची कामंसुद्धा मी करून दिली. मला तशी अडचण नाही आली, थोडक्यात सांगायचं. म्हणजे आता लोकांचाच विषय निघाला आहे म्हणून हा प्रश्न, की लोक तुम्हाला लोकप्रतिनिधी, नेता की दादा काय म्हणून ओळखतात जास्त? हा प्रश्न आहे ना, हा बॅनरवरचा प्रश्न आहे. हल्ली नवीन कार्यकर्ता आला की तो पहिले त्याच्याच नावासमोर दादा लावतो. कुणी दादा, साहेब, भाई, या कुठल्याच विषयातला राहुल दामले नाही. अच्छा. मी दादाही नाही, भाई पण नाही, साहेब पण नाही. मी कॉमन कार्यकर्ता आहे. माझ्यापर्यंत कोणी येतो, बोलतो. एखादा लहान मुलगा किंवा एखादा छोटा कार्यकर्ता पण मला क्वेश्चन करू शकतो, ज्याला माझी भीती वाटत नाही. माझ्या पाठी बॉडीगार्ड्स नाही, माझ्या पाठी कुठली सिक्युरिटी नाही. आणि म्हणून एक कॉमन कार्यकर्ता म्हणूनच राहायला मला आवडेल. मला साहेबही व्हायचं नाही, भाईही व्हायचं नाही आणि दादाही व्हायचं नाही. आणि म्हणून यावेळीची निवडणूक आहे ती माझी टॅगलाईन आहे कॉमन मॅन. अच्छा. कारण मी लोकांमध्येच असतो. दुसरी माझी टॅगलाईन आहे यावेळीची, जे मी जगतो ती टॅगलाईन आहे, नेता नव्हे कार्यकर्ता, राहुल दामले सर्वांकरता. ह्या 2 गोष्टींवर यावेळीची या इलेक्शनला, निवडणुकीला मी सामोरं जाणार. म्हणजे माझा पुढचा प्रश्न खरं तर तोच होता, की लोकांच्या मनात राहुल दामले या नावासोबत जर एक ओळ कायम राहिली पाहिजे, ती आपल्यातला माणूस, आपला माणूस हीच राहिली पाहिजे. राहुल दामले, राहुल याच नावाने लोकांनी मला हाक मारली पाहिजे. लहान मुलं असतील त्यांनी दादा म्हटलं तर ठीक आहे, पण बाकीच्यांनी राहुल म्हणून हाक मारली तर मला जास्त आनंद वाटेल. लोक आपल्याशी कनेक्टेड राहायला पाहिजेत, आदराने किंवा भीतीने, दोन्ही. आपल्यापासून लोक दुरावू नयेत. जो आजपर्यंत राहिलो तसंच पुढच्या काळामध्ये. मग एवढी पदं मी सगळी घेतली, पण मी माझ्या वागण्या बोलण्यात कुठेही बदल केला नाही. पुढेही होऊ नये याची काळजी मी निश्चित घेईन. आणि माझ्याकडनं अशा विषयात काही चूक झाली तर लोकांना कान पकडण्याचा निश्चितपणे अधिकार असेल. एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे तुमच्या प्रभागातल्या मतदारांना, तुमच्या जनतेला आज या पॉडकास्टच्या निमित्तानं आणि येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं काय सांगायचं? मी शेवटी निवडणूक आहे. कोणी समोर उभं असलं तरी तुल्यबळ असतो. मी नागरिकांना इतकंच सांगेन की केंद्रात, म्हणजे देशात, राज्यात दोन्हीकडे भारतीय जनता पार्टी आणि त्याचे घटक पक्ष NDAचं सरकार आहे. त्याला आपण ज्याला डबल इंजिन सरकार म्हणतो, तुम्ही ट्रिपल इंजिन आणा. स्थानिक स्वराज्य संस्थेत सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालीच सत्ता लोकांनी द्यावी, जेणेकरून विकास सुलभ होईल. आणि तसं जर झालं तर आज पॅनल पद्धत आहे, तर एकेका प्रभागामध्ये 4-4 उमेदवार उभे राहतील. मी सगळ्या नागरिकांना सांगेन की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता विकासासाठी कटिबद्ध असेल. मोदीजींचं नेतृत्व, केंद्रातलं, राज्यातलं फडणवीस साहेबांसारखं नेतृत्व, आणि आमच्या डोंबिवलीत आम्हाला जे लाभलेलं रवींद्र चव्हाणांचं नेतृत्व, या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवून
चारही प्रभागांमध्ये कमळासमोर मतदान करून भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी यांचं या महापालिकेमध्ये सत्ता यावी, ज्याच्यातनं लोकांचं आणि या डोंबिवलीचं कल्याण होईल आणि याच्यासाठी आपण प्रयत्न करू. यासाठी लोकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा इतकंच मी लोकांना किंवा नागरिकांना विनंती करेन. खूप खूप धन्यवाद सर, आज तुम्ही संवाद सेतूच्या या मंचावर आलात. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मनःपूर्वक धन्यवाद.